केरळमधील ही घटना अनेकांना विचार करायला लावणारी आहे. आजचा हा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक प्रश्न विचारते. जर उद्या सकाळी उठल्यावर तुमच्याबद्दल संपूर्ण जग एक चुकीचं मत बनवून बसलं असेल, तुमचं ऐकून घ्यायला कोणीच तयार नसेल, तुम्ही कितीही "मी चूक केलेली नाही" असं ओरडताय, तरी ते ऐकायला कोणीच नसेल, तर अशा वेळी तुमचं मन किती तुटेल? कधी कल्पना केली आहे का? आज आपण अशाच एका घटनेबद्दल बोलणार आहोत, जिथे सोशल मीडिया न्यायाधीश बनला आणि एक साधा माणूस त्या न्यायालयात हरला. हा व्हिडिओ कोणालाही दोष देण्यासाठी नाही, तर आपल्याला एक क्षण थांबून विचार करायला लावण्यासाठी आहे. त्या माणसाचं साधं आयुष्य. तो माणूस कुठलाही गुंड नव्हता, तो कुठलाही सेलिब्रिटी नव्हता, तो कुठलाही इन्फ्लुएन्सर नव्हता. तो फक्त आपल्या कुटुंबासोबत, आई-वडिलांसोबत राहणारा, दररोज कामाला जाणारा, प्रामाणिक पगारावर जगणारा एक सामान्य माणूस होता. लोकांमध्ये वावरायचं, बसने प्रवास करायचा, संध्याकाळी घरी यायचं, असं अगदी साधं आयुष्य. पण एका दिवशी एका गर्दीच्या बसमध्ये एक क्षण घडतो आणि त्या एका क्षणामुळे त्याचं पूर्ण आयुष्य बदलून जातं. ती एक खाजगी बस होती. खूप गर्दी होती. लोकं उभे होते, हालचाल करत होते. त्याच बसमध्ये एक तरुणीही प्रवास करत होती. त्या क्षणी काहीतरी असं घडलं, जे दोन वेगवेगळ्या पद्धतीने पाहिलं गेलं. त्या तरुणीला वाटलं, माझ्यासोबत चुकीचं वागलं गेलं. त्या माणसाला वाटलं, मी काहीच चुकीचं केलं नाही. गर्दीत चुकून हात लागला. पण इथूनच कथा वेगळी वळण घेते. त्या तरुणीने बसमध्येच एक व्हिडिओ शूट केला आणि तो सोशल मीडियावर टाकला. माझ्यासोबत हा प्रकार झाला असं म्हणत. पण एक गोष्ट लक्षात घ्या, तिच्यासोबत असं काय घडणार आणि त्याचा ती व्हिडिओ आधीच करणार, ती तयारीतच. लक्षात येत आहे का? आणि मग काही तासातच तो व्हिडिओ व्हायरल झाला. लाखो व्ह्यूज, हजारो कमेंट्स आणि त्या माणसावर सोशल मीडियात ताबडतोब निकाल दिला गेला. हा दोषी आहे, याला सोडू नका. अशा लोकांमुळेच मुली सुरक्षित नाहीत. काही जण मात्र म्हणत होते, गर्दी आहे, हे मुद्दाम केलेलं वाटत नाही. दोन्ही बाजू ऐकायला हव्यात. पण त्या आवाजाचा गोंगाटात हरवून गेला तो माणूस. आपल्या मित्रांना सांगत होता, मी काहीच चुकीचं केलेलं नाही. मी मुद्दाम काही केलं नाही. लोक मला ओळखतात, पण तरीही सगळे मला संशयाने पाहत आहेत. त्याचा फोन सतत वाजत होता. नातेवाईक, ओळखीचे आणि सगळेच विचारत होते, हे काय झालं? तो तूच आहेस ना? आणि सगळ्यात जास्त वेदना देणारी गोष्ट म्हणजे स्वतःचे आई-वडील मौनात पडले होते. ते काही बोलत नव्हते, पण त्यांच्या डोळ्यात प्रश्न होते. तो माणूस म्हणत होता, जर मी दोषी असेन तर शिक्षा द्या, पण मी दोषी नाही, तर मला बोलण्याची तरी संधी द्या. पण सोशल मीडियाला सत्य तपासायची घाई नसते. इथे एक व्हिडिओ म्हणजेच पूर्ण सत्य मानलं जातं. एक बाजू म्हणजे संपूर्ण कथा मानली जाते आणि इथे माणूस नव्हे, तर कंटेंट महत्त्वाचा असतो. तो दिवसही इतर दिवसांसारखाच सुरू झाला, पण आतून तो माणूस पूर्णपणे तुटलेला होता. फोन बंद केला गेला, दार उघडलं गेलं नाही आणि जेव्हा दार उघडलं गेलं, तेव्हा सगळं संपलेलं होतं. एक जीव या जगातून निघून गेला, न्याय मिळाल्याशिवाय, सत्य सिद्ध झाल्याशिवाय. यानंतर सोशल मीडियावर पुन्हा चर्चा सुरू झाली. काही म्हणाले तो दोषीच होता, काही म्हणाले तो बळी ठरला. पण तो माणूस आता आपलं म्हणणं मांडण्यासाठी उपस्थित नव्हता. कारण सोशल मीडियावर चुकीचा निकाल दिला गेला आणि त्याची किंमत एका जीवाने चुकवली. मित्रांनो, आज मला फक्त एवढंच सांगायचं आहे. सोशल मीडिया आपल्याला आवाज देतो, पण तो न्याय देत नाही. आपण प्रश्न विचारू शकतो, पण निकाल देण्याचा अधिकार आपल्याकडे नाही. एक व्हिडिओ म्हणजे पूर्ण सत्य नसतं. एक पोस्ट म्हणजे अखेरचा निर्णय नसतो. न्यायालय सत्य शोधण्यासाठी असतं. सोशल मीडिया सेन्सेशनसाठी. आज आपण जर एखाद्याला शब्दांनी मारलं, तर उद्या ती जागा आपलीही असू शकते. म्हणून थांबा, विचार करा आणि मगच बोला. कारण कधीकधी एक चुकीचा निर्णय एखाद्याचं संपूर्ण आयुष्य संपवू शकतो.